अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. दत्त जयंती आलेली आहे. मार्गशीर्ष महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते ती दत्त जयंती. दत्त जयंती ही 4 डिसेंबर रोजी आहे. तर दत्त जयंती निमित्त प्रत्येकाने वेगवेगळ्या सेवांना सुरुवात केलेली आहे. पण एक सेवा अशी आहे जी प्रत्येक महिलेला उपयोगी पडेल अशी. ती म्हणजे कोणती? बघा, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल त्यांचं स्वप्न असतं. प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की मला आई व्हायचं आहे, मला बाबा व्हायचं आहे. पण काही कारणास्तव आपल्या जीवनामध्ये सांसारिक अडचणीमध्ये भरपूर अडचणी येतात. संसार म्हणले की वेगवेगळ्या अडचणी असतात. सांसारिक अडचणी, आर्थिक अडचणी, संतती प्रॉब्लेम भरपूर वेळा आपल्या आडवे येत असतात. काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम्स येतात की ज्यामुळे आपल्याला संतान प्राप्ती होत नाही. आपल्या हातून कुलदेवीची सेवा घडत नसेल, दैवताची सेवा घडत नसेल, पितरांची सेवा घडत नसेल तरी देखील आपल्याला संतान प्राप्ती बाबतीत आपल्याला भरपूर वेळा खस्ता खाव्या लागतात. संतान प्राप्तीमध्ये आपल्याला अडथळे येत असतात. बघा, गर्भधारणा होते पण तो गर्भ टिकत नाही, गर्भपात होतो. त्याच पद्धतीने आपल्याला गर्भधारणाच राहत नाहीये आणि जरी राहिली तरी तो टिकत नाहीये, ते गर्भपात होऊन जातो. तर अशा वेळेस काय करायचं? तर ही लक्षणं तर असू शकतातच, पण त्याचसोबत बघा PCOD आहे, PCOS आहे, पाळीचे अनियमितपणा आहे आणि ते जरी व्यवस्थित असलं तरी दोघांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, मिस्टरांचे नॉर्मल आहेत, तुमचे नॉर्मल आहेत, तरी देखील तुम्हाला काही केलेलं त्याचा अनुभव काही येत नाही. म्हणजे तुम्हाला संतती प्राप्ती होत नाही. ज्याने जिथे जिथे सांगितलं तिथे तिथे तुम्ही जाऊन आला. प्रत्येक हॉस्पिटलचे दरवाजे उंबरडे तुम्ही झिजवून टाकले अक्षरशः जाऊन तरी देखील तुम्हाला कोणताही पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेला नाही. जर तुम्हाला मी आज जी सेवा सांगणार आहे ती सेवा पूर्ण श्रद्धेने दत्त महाराजांना 100% पूर्णपणे शुद्ध अंतःकरणापासून शरण जाऊन जर केली तर तुम्हाला 100% दत्त महाराजांच्या या सेवेतून संतान प्राप्तीचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. खात्रीने सांगते तुम्हाला मी, तुम्हाला 100% फळ याचं मिळणार आणि ते फळ म्हणजे संतान प्राप्तीच्या रूपामध्ये तुम्हाला ते फळ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला दत्त जयंती येते त्यानिमित्त तुम्ही ही सेवा करू शकता. कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला आई होण्याचं सुख लाभणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्यासाठी ती खूप मोठी आणि आपल्या जीवनाचं सार्थक करणारी गोष्ट आहे. आई म्हणजे फक्त आई नसते, तिचा एक प्रकारे पुनर्जन्म असतो तो, आणि आपली नाळ त्या लेकराशी जोडलेली असते आणि ते नातंही वेगळंच असतं आईचं. आणि हे नातं अनुभवायचं असेल आणि अनुभवायला मिळावं म्हणून प्रत्येक आई धडपडत आहे. तर अशा वेळेस काय करायचं? आपल्याला देखील वाटतं की मला आई व्हायचं आहे, मला देखील संतान प्राप्ती व्हावी. भरपूर ठिकाणी बघा, कार्यक्रम वगैरे असले आणि आपल्याला मूल नसलं तर कधी कुठे बोलवत देखील नाहीत. अशा ठिकाणी अजून रूढी परंपरा पाळतात लोक की तिला मूल नाही आहे. भरपूर ठिकाणी अशा देखील प्रथा आहेत की तिला मुलगीच आहे, मुलगा नाही आहे, वंश नाही आहे, तिच्या हातून ओटी भरायची नाही. म्हणजे पहिल्या वेळेस असं चालायचं, भरपूर चालायचं. पण बघा, मुलगा मुलगी हा भेदभाव नाहीच आहे. आपल्याला काय हवं आहे? आपल्याला संतान हवं आहे. आणि जर तुम्ही दत्त महाराजांची ही सेवा केली तर दत्त महाराज तुम्हाला आशीर्वादाच्या रूपामध्ये ते तुम्हाला मूल ते तुम्हाला फळ मिळणार आहे, ते म्हणजे संतान प्राप्तीच्या रूपामध्ये. एक प्रकारे दत्त महाराजांचा तो आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करायची आहे. तुम्ही अगदी येणाऱ्या पुढच्या गुरुवारपासून सुरुवात करू शकता किंवा दत्त जयंतीपासून जरी सुरुवात केली तर अतिशय उत्तम आहे. या सेवेला त्या दिवसापासून सुरुवात करा. काय करायचं आहे तुम्हाला गुरुवारी तुमची जी काही नित्यकर्म आहे ती सगळे आवरून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीने आपली देवपूजा व्यवस्थित करून घ्यायची आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी तरी किमान आपल्याला चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. नंतर तिथून पुढे तुम्ही दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलून तुम्ही आपल्या देवघरामध्येच ती सेवा रुजू केली तरी देखील चालणार आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. काय करायचं? तुम्ही सेवा 21 दिवस, 51 दिवस, त्याच पद्धतीने 41 दिवस देखील करू शकता, 108 दिवसांची करू शकता तुमच्या इच्छेने, किंवा महिन्याने देखील घेऊ शकता. 1.25 महिना, 3.5 महिने, 6 महिने अशा पद्धतीने देखील तुम्ही सेवा घेऊ शकता. तुमच्या इच्छेने तुम्हाला जेवढ्या दिवसांची सेवा घ्यायची आहे तेवढ्या दिवसांची सेवा तुम्ही करू शकता. आता काय करायचं? बघा, आपल्याला चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती पिवळ्या रंगाचंच वस्त्र हवं आहे.
त्या पद्धतीने नंतर दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर ठीक, स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती अवश्य हवी आहे आपल्या घरामध्ये. आपल्या घरामध्ये आपल्या गुरूंना स्थान दिलंच गेलं पाहिजे. आणि नसेल तर आपल्या घरामध्ये अगोदर त्यांना स्थान द्या. दत्त महाराज नसतील तर स्वामी महाराजांची मूर्ती फोटो देखील चालणार आहे. पहिल्या दिवशी चांगला अभिषेक करायचा आहे. एक वेळा पुरुष सुक्तम, एक वेळा स्त्री सुक्तम बोलायचं आहे. आणि किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत त्यांना अभिषेक घालायचा आहे. त्यांना स्थानापन्न करायचं आहे. तुम्हाला तुपाचं शुद्ध निरंजन लावायचं आहे. आणि नाही तूप आपल्याकडे असते, कधी कधी अशी अडचण येते आपल्या वेळेस, अशी अडचण कधी कधी येते आपल्यावर, तर अशा वेळेस तुम्ही तेलाचा लावला तरी देखील चालेल. शक्य असल्यास तुपाचा लावण्याचा प्रयत्न करा. त्याच पद्धतीने धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलंच अर्पण करायची आहे. फोटो असेल तर पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार भेटला तर अतिशय उत्तम. मिक्स फुलं असतील, पिवळी जास्त प्रमाणामध्ये असतील तरी देखील चालेल. त्यांना अष्टगंध वगैरे लावायचा आहे. नंतर त्यांच्यासमोर तुम्हाला फळ म्हणून पिवळ्या रंगाच्याच कोणतंही फळ किंवा कोणत्याही प्रकारची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचा नैवेद्य तुम्हाला बनवून तिथे ठेवायचा आहे. मग तुम्ही केळी घेऊ शकता, बर्फी घेऊ शकता, तुम्ही पिवळ्या रंगाचा शिरा बनवू शकता. तुमच्या इच्छेने पिवळा नैवेद्य हवा आहे तर तुम्हाला पिवळा नैवेद्य दत्त महाराजांना दाखवायचा आहे. आणि बघा आता कधी कधी होतं की रोजच शक्य नाही आहे आम्हाला, तर तुम्ही दूध साखर जरी ठेवली किंवा साखर जरी ठेवली तरी देखील चालणार आहे. पण पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचा तुम्ही ठेवा. परत तुम्हाला पिवळ्या रंगाचं काही वस्तू तुम्ही गरिबांना दान केल्या तरी देखील चालतात. सुरुवात करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जवळपासच्या केंद्रात मठात अगोदर जाऊन या. तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे तर एक नारळ, खडी साखर, फूल दत्त महाराजांना किंवा आपल्या महाराजांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि त्यांना सांगायचं आहे की मी ही सेवा आजपासून रुजू करणार आहे, संकल्प घेणार आहे आणि या सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि मला जी माझ्या मनातली इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या असं म्हणायचं. आणि आपल्या घरी यायचं आहे. पूजा मांडून झाल्यानंतर जो नैवेद्य घेतलेला तो नैवेद्य घेऊन आपल्याला दत्त महाराजांसमोर बसायचं आहे. बसल्यानंतर सगळ्यात अगोदर काय महत्त्वाचं आहे, संकल्प सोडणं. संकल्प म्हणजे काय, सिद्धी आहे. जी तुम्हाला संकल्पाने तुमची अर्धी सिद्धी कंप्लीट होत असते. आणि ही सिद्धी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर संकल्प सोडणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं की तो संकल्प म्हणजे आपण एक प्रकार त्या संकल्पामध्ये बांधलो जातो. बघा, आपण ज्यावेळेस संकल्प करतो त्यावेळेस सेवेमध्ये त्या बांधलो जातो आपण. म्हणजे काय, आपल्याला काही केले नाही ती सेवा कंप्लीट करावीच लागते. नाही संकल्प घेता केला, न संकल्प घेता केली तर काय होतं माहिती आहे का, जाऊ दे, आज लावू दे, उद्या बघू, किंवा आज जायचं आहे गावाला, उद्या बघू, नंतर बघू, 4 दिवस गॅप करायचा, परत सेवा करायची. मग या सेवेला काही अर्थ राहत नाही. आपण संकल्प केला की आपल्याला माहीत असतं आपण एवढ्या दिवसांचा संकल्प केला आणि आपल्याला ती सेवा कंप्लीट करावीच लागणार आहे. त्यामुळे आपण ते संकल्प आवर्जून घ्यायचा आहे. संकल्प सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये, आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला कदाचित डावा दिसत असेल बरं का, उजव्या हातामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. अक्षता थोड्याशा ओळ्या होतील अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू, एक फूल ठेवायचं आहे. तुम्हाला तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ते तुम्हाला सांगायचे आहे. आणि तुम्हाला पळीने पाणी खाली सोडायचं आहे. तुम्ही किती दिवसांची सेवा करणार आहात ते देखील बोलायचं आहे. आणि ही सेवा दत्त महाराज तुम्ही पूर्ण स्वतः करून घ्या असं देखील बोलायचं आहे. नंतर हात जोडायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की दत्त महाराज, मी भरपूर ठिकाणी प्रयत्न केले, आजपर्यंत ज्याने जिथे सांगितले तिथे मी जाऊन आले. काही केल्याने मला यश मिळत नाही आहे, काही केल्याने मला संतती सुख, आई होण्याचं सुख मला प्राप्त होत नाही. दत्त महाराज, मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलेले आहे. आणि आता या लेकराचा सांभाळ कसा करायचा, त्याच पद्धतीने या लेकराला आई होण्याचं सुख कसं द्यायचं हे दत्त महाराज फक्त तुमच्याच हातात आहे. पूर्णपणे शुद्ध अंतःकरणापासून दत्त महाराज मी तुम्हाला शरण आलेली आहे. माझी इच्छा पूर्ण करा, मला आई व्हायचं आहे, मला आई व्हायचं आहे. एवढं दत्त महाराजांनी शुद्ध अंतःकरणापासून अगदी जीव तोडून सांगायचं आहे. आणि तुम्हाला त्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा काय करायची, 2 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत. पाण्याचा तांबे तुम्ही घेऊन बसलेलाच आहात आणि तुम्हाला त्या दोन्ही अगरबत्ती संपेपर्यंत 2 किंवा 3 अगरबत्ती घेऊ शकता. 3 घेतला तर ब्रह्मा, विष्णू, महेश या अशा पद्धतीच्या 3 अगरबत्ती तुम्ही घ्या. किंवा तुम्ही 2 जरी प्रज्वलित केले तरी देखील चालणार आहे. त्या 2 अगरबत्ती संपूर्ण संपेपर्यंत तुम्हाला शुद्ध अंतःकरणापासून फक्त मनापासून हात जोडायचे आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. बरोबर, किती साधी सोपी सेवा आहे. तुम्हाला दुसरं काही करायचं नाही आहे. संपूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. अगरबत्ती संपायला बरोबर अर्धा तास कमीत कमी जातो. जास्तीत जास्त वरती 5-10 मिनटं जातील. अशा पद्धतीने आपल्याला
ही संपूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे। अगरबत्ती संपल्यानंतर त्याची जोडी रक्षा जी असते थोडीशी कपाळ लावायची आहे, थोडीशी गळ्याला लावायची आहे, थोडीशी जिभेवरती ठेवायची आहे आपल्याला, बरोबर। नंतर जे पाणी होतं ते तुम्ही नवरा बायकोनी जे दत्त महाराजांच्या समोर ठेवलं होतं ते दोघांनी पिऊन टाकायचं आहे। थोडीशी त्याच्यामध्ये रक्षा टाकायची आहे आणि ते पाणी देखील सिद्ध झालेलं असतं, ते पाणी तुम्हाला दोघांनी मिळून पिऊन टाकायचं आहे। अशा पद्धतीची ही सेवा करायची आहे। मासिक पिरियड्स वगैरे आलं तर तेवढे दिवस स्किप करायचे आहे, सुतक विटाळ आला तर सेवा स्टॉप करायची आहे। नंतर कोणत्याही गुरुवारपासून परत पुन्हा नव्याने त्या सेवेला सुरुवात करायची आहे। त्याच पद्धतीने बघा, आणि ही सेवा केंद्रातून दिलेली आहे बरं का, कारण ज्यावेळेस मी केंद्रात गेलेली ना दत्त जयंतीच्या वेळेस, गेल्या वर्षी देखील मी हा व्हिडिओ शेअर केला होता की केंद्रातल्या ताईंना केंद्रातून ही सेवा दिली होती, केंद्रातून सेवा दिली होती आणि त्यांना गर्भधारणा 1 महिन्याच्या आत, ज्यावेळेस त्यांनी ही सेवा सुरू केली त्यावेळेस त्यांना 1 महिन्याच्या आत गर्भधारणा देखील राहिली होती आणि आज त्यांना बाळ देखील झालेलं आहे आणि त्या संतती सुख देखील प्राप्त करून आनंदित खुश आहेत। आणि ह्या सेवेचा अनुभव आलेला आहे म्हणून तुम्हाला मी सांगते, ही सेवा उगाच काही तर सांगायचं म्हणून सांगत बसत नाही, तेवढा वेळ देखील नाही। केंद्रातून दिलेली सेवा, ज्यांचे अनुभव येतात, अनुभव ज्या लोक सांगतात बघा, गुरुवारचे देखील अनुभव सांगतात आपल्या केंद्रामध्ये, तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस प्रश्नमंजुषा असते त्यावेळेस एकमेकांचे प्रश्न विचारतात, अनुभव देखील ऐकायला मिळतात। त्या अनुभवातून मी तुम्हाला ऐकलेले अनुभव सांगते की आज त्या ताई खूप खुश आहेत। त्यामुळे तुम्ही जर ही सेवा मनापासून केली तर अतिशय उत्तम आहे। आता या सेवेचे नियम काय, जेवढा दिवसाचा संकल्प केलेला आहे तेवढा दिवस तुम्हाला मांसाहार करता येणार नाही। मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, मांसाहार करायचा नाही। ब्रह्मचर्याचं पालनाची काही गरज नाही आहे, पण मांसाहार तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। त्याच पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस सेवेमध्ये पूर्णपणे विश्वास ठेवून ती सेवा करायची आहे। मी सांगते म्हणून ती सेवा करायची नाही, त्या सेवेवरती विश्वास ठेवायचा। ही सेवा केल्याने मला बाळ होणार, मला संतती प्राप्ती होणार, पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत। सेवेबद्दल मनात शंका घेऊन बसायची नाही की मी सेवा तर चालू केली आहे पण मला बाळ होईल का, संतती प्राप्ती होईल का, अशा पद्धतीच्या मनामध्ये कोणत्या शंका आणायच्या नाही, विचार आणायचे नाहीत। एक प्रकारे आपण त्या सेवेवरती अविश्वास दाखवते असा होतो। त्यामुळे आपण सेवा करताना मनामध्ये अशा पद्धतीचे विचार न आणता सेवा करायची आहे। सेवा करत असताना आपलं मन आणि दत्त महाराज, स्वामी महाराज यांच्यामध्ये आपण त्यांच्याशी एकरूप व्हायचं आहे। पूर्णपणे शरण जाऊन ती सेवा करायची आहे, नाहीतर पुढीकडे सेवा करताय आणि तिकडे तुमचं मन दुसरीकडेच भरकटतंय, अशा पद्धतीची सेवा नको आहे आपल्याला, त्या सेवेचा फळ मिळणार नाही, एवढं पण लक्षात घ्या। आणि जो तुम्ही नैवेद्य तिथे ठेवलेला आहे तो नैवेद्य देखील तुम्ही खाऊ शकता, सगळ्यांनी खाऊ शकता किंवा दोघांनी जरी खाल्ला तरी देखील चालणार, सगळ्यांना थोडं थोडं या बाकीचं तुम्ही खाल्ला तरी देखील चालणार आहे। किंवा तुम्ही जे फळ, एखादं फळ समोर ठेवा, केळ वगैरे, ते फळ तुम्ही दोघांनी थोडं थोडं खाऊन टाकलं तरी देखील चालणार आहे। अशा पद्धतीची अतिशय प्रभावी व उच्च कोटीची सेवा आहे, जी केल्यामुळे नक्कीच 100% खात्रीने सांगते गर्भधारणा राहणारच म्हणजे राहणारच, नक्कीच आपलं बाळ देखील सदृढ जन्माला येणार। नक्कीच ही सेवा करायला विसरू नका, ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।